नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र कुंभ, मीन आणि मेष या राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर 12 राशींवर त्यांचे कसे परिणाम होतील ते आपण बघूया. मेष रास. सोमवार मंगळवार हा अतिशय उत्तम आहे. म्हणाल ती कामं होतील. तुमच्या सर्व इच्छा ज्या काय असतील त्या पूर्ण होतील. आशा आकांक्षांना धुमारे फुटतील. सर्व प्रकारचे लाभ होतील. मंगळवार बुधवार तुम्ही स्वतःला खर्चाच्या दृष्टीने सांभाळलं पाहिजे. आपल्या आवाक्यात बघून खर्च केला पाहिजे, नाहीतर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता. आठवड्याचा शेवट चांगला आहे. स्वतःला जीवशक्ती ज्याला म्हणतात ती जीवशक्ती ही चांगली राहील. काम करण्याचा हुरूप राहील. एक प्रकारे आनंदात आठवडा जाण्याची शक्यता आहे. वृषभ रास. नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय या दृष्टीने वृषभ राशीला सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. जे कामाच्या शोधात आहेत त्यांना कामं मिळतील. जे ऑलरेडी कामात आहेत त्यांना चांगली पोझिशन मिळण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार चांगला आहे. बुधवार गुरुवारी चांगल्या प्रकारचे म्हणजे लाभ होतील. सर्व प्रकारचे लाभ होतील. तुम्हाला फायदा होईल. त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणाल ते होईल. आठवड्याचा शेवट मात्र हा खर्चिक होण्याची शक्यता आहे. न टाळता येण्यासारखे खर्च तुमच्या समोर येतील. त्यामुळे मानसिक स्थिती ही थोडीशी दोलायमान राहील. उद्विग्नता राहील. मिथुन रास. मिथुन राशीला सोमवार मंगळवार चांगला आहे. भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासात असलं तर प्रवास आनंदाचे होतील, सुखकारक होतील, त्रास होणार नाही. भावंडांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता सोमवार मंगळवारी आहे. बुधवार गुरुवारी उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय याच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरीच्या शोधात असतील त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा सर्वतोपरीने लाभाचा आहे, आनंदाचा आहे आणि सर्व प्रकारची तुमच्या मनातली जी काही कामं आहेत अडलेली ती सगळी होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. कर्क रास. सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीला थोडासा वाईट आहे, तर सांभाळा. जरा काही त्रास झाला तर डॉक्टरकडे जायला कुचराई करू नका. सोमवार मंगळवार हा तुमच्या जुनाट असलेल्या रोगांना पुन्हा एकदा खतपाणी घालण्याच्या सारखा आहे. बुधवार गुरुवारी परिस्थिती सुधारेल. लांबच्या प्रवासाचे बेत आखू शकाल. त्या दृष्टीने आखणी करू शकाल. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी जीवनाला कलाटणी देणारी घटना बुधवार गुरुवारी घडण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला जाईल. औषधं वगैरेंच्या धंद्यामध्ये जे असतील किंवा बांधकाम व्यावसायिक असतील किंवा ज्यांचा बागकाम असेल, बागायती असेल, त्यांच्यासाठी हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. सिंहरास. सिंहराशीला पार्टनरचं सहकार्य लाभण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. म्हणजे वैवाहिक सौख्यसुद्धा लाभेल आणि व्यावसायिक पार्टनर असेल तर तो देखील चांगलं सहकार्य करेल. त्याच्या चांगल्या सूचनाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. उष्मा वाढल्यामुळे, वातावरणात बदल झाल्यामुळे तुम्हाला वातावरणीय बदलाने होणारे जे काही त्रास आहे हा त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी हा तुम्हाला अतिशय चांगल्या अशा स्वरूपाचा आध्यात्मिक अनुभवसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास. कन्या राशीला सोमवार मंगळवार हा थोडासा हेक्टिक जाण्याची शक्यता आहे. बारीक सारीक त्रास, सर्दी, खोकला, पडसं यासारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आठवड्याच्या सुरुवातीलाच हा त्रास तुम्हाला जाणवेल. हाताखालच्या लोकांपासून तुम्हाला त्रास होईल. अचानक दांडी मारून नोकर तुमच्या तोंडचं पाणी पळवतील. त्यांची कामं तुम्हाला करायला लागल्यामुळे तुमच्यावरती ओझं येईल. आठवड्याच्या मध्यावरती मात्र परिस्थिती सुधारेल. पार्टनर, लाईफ पार्टनर किंवा तुमचे व्यावसायिक पार्टनर यांची चांगली साथ तुम्हाला आठवड्याच्या मध्यावरती लाभणार आहे. आठवड्याचा शेवट हा थोडासा त्रासाचा जाईल. जुनाट रोग डोकं वर काढेल. एखादा आजार येण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे डोळे येणं किंवा अचानक ताप भरणं यासारखा त्रास होण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आहे. तूळ राशीला सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये जर भाग घेत असाल तर त्याच्यामध्ये चांगलं यश येईल. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी पार्टनरचं सुख लाभेल, गृहसौख्य लाभेल. घरामध्ये किंवा आपल्या लाईफ पार्टनरबरोबर कुठेतरी 2 दिवस आउटिंगला जाण्याचे योग आहेत. वृश्चिक राशीला सोमवार मंगळवार घराकडे लक्ष द्यायला लागेल. आपल्या घराकडे रिनोव्हेशन म्हणा किंवा घराकडे काहीतरी नवीन काम म्हणा किंवा नवीन घर घेणं या दृष्टीने घराच्या शोधात असतील त्यांना नवीन घराचा लाभ होईल. तर त्यांनी त्या दृष्टीने शोध घेणं हा अत्यंत गरजेचं आहे. आई असेल तर आईला त्रास होणार नाही. आईपासून तुम्हाला चांगली बातमी कळेल, सुख लाभेल. आईची प्रकृती जर खराब असेल तर त्याला चांगला डॉक्टर मिळेल. मध्यावर्ती आठवड्याच्या तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कोऑर्डिनेशन किंवा ज्याला हार्मनी म्हणतात ते काय हे तुम्हाला आठवड्याच्या मध्यावरती जाणवेल. तुम्ही जी कामं तुमची आत्तापर्यंत अडकलेली असतील ती सगळी कामं पूर्ण व्हायच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी मात्र या सगळ्या आनंदाचं पर्यावसान हे छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास छोटे प्रवास होण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. भावंडांच्या भेटी होतील. नोकरीमध्ये तुम्हाला चांगली चमक दाखवण्याची संधी उपलब्ध होईल. व्यवसायात असलात तर नवीन संधी उपलब्ध होतील. आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य चांगलं लाभेल. घरामध्ये शांत राहा आणि सगळे फायदे पदरात पाडून घ्या. आठवड्याच्या शेवटी संततीच्या समस्या या सुटतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. परदेशी वगैरे जायचा जर संततीचा योग असेल तर त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा त्यांच्यासाठी चांगला आहे. स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये भाग घेण्याच्या दृष्टीने देखील चांगला आहे. चांगलं यश लाभेल. अभ्यास चांगला होईल. जे अभ्यास करायला म्हणजे ज्यांच्या परीक्षा असतील त्यांना परीक्षा अतिशय चांगल्या जातील. मकर राशीला सोमवार मंगळवार धन लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा तुमच्याकडे असलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. बुधवार गुरुवार नवीन व्हिजन ज्याला म्हणतात की नवीन काहीतरी करणं, नवीन आपल्याला विचार करणं, उद्योगधंदा नोकरी व्यवसाय किंवा भविष्याचा विचार करण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय हा चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आनंदात जाईल. गृहसौख्य चांगलं लाभेल. उगाचच निगेटिव्हिटी दाखवून घरातल्या लोकांच्या आनंदावरती पाणी फिरवू नका. त्यांच्यामध्ये सहभागी व्हा आणि त्यांच्याबरोबर आनंद करा. कुंभरास सोमवार मंगळवार जीवनशक्ती चांगली राहील. काम करण्याची इच्छा राहील. नवीन कामं हातात घ्यायची इच्छा होईल आणि त्याच्या दृष्टीने सुरुवात कराल. आठवड्याच्या मध्यावरती 2 पैसे मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कुठे पैसे अडकलेले असतील तर ते सुटण्याच्या दृष्टीने तुम्हाला मार्ग दिसायला लागतील. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे.
आठवड्याचा शेवट हा सकारात्मक असेल. तुम्हाला बंधुवर्गाकडून चांगली साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी एखादा कौटुंबिक ज्याला कज्जा जमिनीसंबंधी म्हणावा असा उभा राहील आणि त्यातून तुम्ही यशस्वीपणाने मार्ग काढाल. मीन राशीला सोमवार मंगळवार हा खिसा पाकिट सांभाळू या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. तुम्ही तुमच्या खर्चाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, नाहीतर तुम्ही आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा मध्य चांगला आहे. शरीर प्रकृती चांगली राहील, तुमच्यावरती देवाची कृपा राहील आणि त्यामुळे एखादा चांगला गुरु तुम्हाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा चांगला पैसे मिळवण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असा हा जाईल. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. ज्यांना कोणाला स्वतःच्या जीवनातल्या समस्या सोडवायच्या असतील किंवा समाधान करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. माझ्याजवळ वैयक्तिक संपर्क साधून तुम्ही ते करू शकता. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.